तुला कारण काय माहितीये का? फक्त किरकोळ नवरा बायकोचं भांडणं. फॅमिली आमचे आहे ना भांडणं झालेले आहेत. मॅडम 2 दिवसापासून रुसलेले आहेत सोनाली. फायनल तर मीच होऊन तर बोलण्याचा प्रयत्न करतोय. सोनाली भांडणं मिटून घ्यायचे की नाही घ्यायचे ते आपले सांग मला एवढं, बाकी माहित नाही. भांडणं मिटेल तरी मग व्यवस्थित बोलतात का? भांडल्यासारखंच करतात ना मग. आता मी काय भांडण्यासारखं केलंय बरं तुला सांग मी बरं. एक तर सांगा बरं, मी राहू का जाऊ म्हणून? इथं राहू का नको का जाऊ मी? सोनाली मी त्यामुळेच म्हणतोय, मी तुझ्यापासून तुला आहे का सकाळपासून बोलायचा प्रयत्न करतोय तू संग, पण तू आहे का माझ्या संग बोलायचा काही तू प्रयत्नच करणार. लांब लांबच बोलतेस. वागतच माझ्यासोबत. काय वागलं तुझ्यासोबत सांग बरं. आता ते सांगायचं नसतं. अरे सांगायचं नसते, पण याच्यावर बसून 5-10 मिनिटं बसून काहीतरी चर्चा होऊ शकते ना. भांडणं झाली ना, मरणाचे वाईट वाईट विचार येतात मनात. ते पण पण मी त्यामुळेच मी तुझ्यापाशी आलोय. मी काय झालं बघ, सकाळी तू पहिलंस का नाही पहिलंस मला माहित नाही, पण मी सकाळपासून तुझ्या संग बोलायचा ना खूप प्रयत्न करतोय. ते पाहिलंस ना तू रोहिणी ताईचं व्हिडिओ बघितलास का? मी सकाळी न्यूज बघितली, खूप वाईट वाटलंय. काय झालंय ते? मी पण व्हिडिओ पाहिला भावापूर्ण श्रद्धांजली ताई त्यांचं. तिने आहे ना गळफास घेतलेला आहे, गळफास मेलेली. आणि आहे का तुला कारण काय माहितीये का? फक्त किरकोळ नवरा बायकोचं भांडणं, आणि त्याच्यामुळं आणि ते आपल्यासारखेच तुला माहिती आहे ना व्हिडिओ बनवते ते त्यांचे किती भारी व्हिडिओ आपल्यासारखंच छान छान राहत होते. त्यांचा तर मस्त बिझनेस चालला होता, हॉटेल होतं ना, किती भारी चाललं होतं त्यांचं. आपण व्हिडिओ बनवून आपण शेती करतो, पण ते व्हिडिओ बनवून ते बिझनेस करत होते, म्हणजे आपल्यापेक्षा सुखी होते, पैसा पाणी आपल्यापेक्षा इन्कम त्यांचे जास्त होतं. तरी शेवटी आहे ना नवरा बायकोची किरकोळ वादामुळे तिने फाशी घेतलेली. भांडणं झाली ना तसंच तुमच्या घरी. मग मी त्यामुळे म्हणतोय, मी सकाळपासून तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय सोनाली, माहितीये का? मिटलं ना भांडणं आता. तुम्हीच मिटत नाही तर मग जा. फॅमिली बघा, मला भरपूर जणांचे मेसेज आले तुमचे, म्हणजे कालपासून घराचे पण ब्लॉग बघायचे आहेत, आणि तुमचे ब्लॉग का नाही येऊ राहिले आणि इंस्टावरती पण व्हिडिओ का नाही येऊ राहिले. तर फॅमिली आमची ना 2 दिवस झाले भांडणं झाले सोनालीचे माझे. आम्ही पण फालतू कारणावरूनच केलं. आमचे पण असेच किरकोळ भांडणं कारण भांडणं म्हणजे करत होतो. अशी भांडणं करतो. फॅमिली मी सकाळी जेव्हापासून न्यूज बघितली ना, तेव्हापासून मी सोनाली संग बोलायचा प्रयत्न केला. मी एक युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे नाही का ताईचा त्या, तर त्यामुळे मी सकाळपासून सोनालीच्या मागं लागलोय बोलण्यासाठी. फायनली करून आता मी बोललोय ती संग. तर आमचे पण भांडणं मिटून काय होतंय, काही समस्या असतात किंवा काही वगैरे नाही का किरकोळ भांडणं असतात, ते 5-10 मिनिटं बसून चर्चा करायची, ते मिटून घ्यायचे, कारण की आयुष्य एकत्र काढायचं असतं. चर्चा आणि असं म्हणजे संभाषण दोघं झाल्याशिवाय भांडणं मिटतच नाही. आता ते ताईने खरंच खूप वाईट केलं. मला आता पण आहे ना खूप वाईट वाटतंय. इतके छान व्हिडिओ, इतकं छान बिझनेस, एवढा चांगला संसार एकटी गेल्यामुळे आहे का, ते किती जणांचे म्हणजे आयुष्य हे खरं बरं का, असं आपण नाही का सोशल मीडियावरती माणूस कसं दिसतंय ते खरंच त्याच्या रिअल लाईफ मध्ये तसं नसतंय. आपलं नाहीत का तसे आपले जेव्हा भांडण होतं त्यावेळेस पण युट्यूबवरती टाकतो का नाही, क्लिअर आपल्या ब्लॉग मध्ये आहे का फॅमिली आमची जे भांडण होते ना ते क्लिअर ब्लॉग मध्ये असते बरं का. फक्त काल परतच्या पासून ब्लॉग बनवला नाहीये. पण आता मी सध्या बनवतो ना, कशामुळे भांडण झाले क्लिअर तुम्हाला सांगतो ना. म्हणजे आपलं काय आहे, आपली जशी लाईफ आपण शेतीमध्ये कसं काम करतो, आपलं घराचं कसं काम चालू आहे, आपण रिअल ते टाकतो का नाही. मग हा, पण थोडंफार असतं ते, थोडंफार ऍडजस्ट करावं लागतं, नाही टाकावं लागत, काही पर्सनल गोष्टी असतात त्या. समजा आमची भांडणं काल झालते, मग आम्ही तो व्हिडिओ बनवून थोडी टाकायचा होता. भांडणं करायचं व्हिडिओत हाणलं, कमेंट आल्या असत्या हाणते. म्हणजे नवरा बायको आणते, ते नवरा बायकोचा काय आदर्श घ्यावा. हा, एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे आहे का, त्याच्यापासून लोकांना काहीतरी लोकांना शिकायला भेटतं. त्यामुळे आहे ना, जे लोकांना शिकायचं होतं आपल्याकडून घेण्याच्या गोष्टी तेच टाकायचं. आता आमचे भांडणं टाकले म्हणजे दुसरे पण नवीन लग्न झालेले किंवा जोडपे काय म्हणते यांचे भांडणं आहेत, रील्स शाळेचे, तर आपण करा पण आमची भांडणं व्हिडिओ 100% कारण की किती भांडणं होत्या, कॅमेरा सुरू केला ना मला हसतच यावं लागतं. हसत लागतं. चला फायनली आपल्या घराचं भरपूर काम पूर्ण झालेलं आहे. भरपूर जणांचे इंस्टाग्रामवरती कमेंट आले की तुमच्या घराचं आता 2-4 दिवसापासून ब्लॉग नाही आहे, कुठपर्यंत काम आलेलं आहे ते. चला आता तुम्हाला लय भारी केलंय आतमध्ये. कालचा परवा छोटं पडला असं अजून भारी वाटलं असतं. आता तर चला तुम्हाला आता घर आहे ना कसं झालेलं आहे ते पूर्णपणे दाखवतो. चला चला. हे बघा आमचा पसारा पडवीमध्ये, रुद्र झोपलेला आहे. ही पडवी आहे नाही का, आणि लाईट बोर्ड ना मी माझ्या हाईट नुसार लावलेलं आहे, कारण की मी लय उंच नाहीये मग. त्यामुळे त्याने एकदम खालीच्या मापातच लावलेलं आहे. मला माझ्या असे लेवल नाही आहे बरं का, आणि सोनलच्या एकदम हाईटला आहे. तर लाईट फिटिंग पण चालू आहे आपली, जवळपास लाईट फिटिंग झालेली म्हणजे नाही का, वायर वगैरे सोडलेले तर आतमध्ये पीओपी चालू आहे. किती भारी लुक आलाय हे बघा पीओपी चाललेली आहे, त्याच्यामध्ये लाईट वगैरे सोडलेली आहे नाही का. माझ्या हाईट नुसारच लावलेले इथे चाललंय. इथे एक आहे का बोर्ड लाईटला पीओपी टाकलेली आहे, पीओपी मध्ये बाहेर सोडलेली सगळी. इथे आपले काम चालू आहे इथं अगोदर राखील होतं पीओपीचं बघा. तिथे सेंटर करायला हे मागली 0 मे ते पाहू शकतात.
साईडने बॉक्स केलेला आहे पीपीचा नाही का, फक्त एवढा बॉर्डर केलेला आहे, मध्ये फक्त फॅन करायचा आहे. आणि जर केलं फॅनला थोडीफार डिझाईन करणार आहेत, नाहीतर करणार नाही आहेत. बाहेर आणि हे चारही वापरायला 4 बल्ब, इथे एक बल्ब, इथे एक बल्ब, इथे एक बल्ब आणि इथे बल्ब, म्हणजे 4 पॉईंट आणि म्हणजे पाहिजे त्याचे एक्स्ट्रा नाही का. आणि फॅमिली आहे बघा, किचन रूम आहे आपली, पाहू शकतायत. किचन रूम मध्ये पण आतून प्लास्टर केलेलं आहे. किचन रूमला मी 3 खिडक्या लावल्या, 3. एक डायरेक्ट घरात लावलेली आहे, हे आपलं माहिती आहे ना बेडरूम आहे, त्याला एक डायरेक्ट खिडकी आटायची म्हणजे कॉमन रूम आहे. इथून आहे ना आत बसले ना आणि याला आवाज दिला, चाय प्यायला नाही म्हटले, इथून कप द्यायचा हा. छटा कपीचा एक थोडं काय करू आपण कापून आहे का हा जाय करू नाही का इथून द्यायला. म्हणजे फॅमिली काय झालेलं आहे, आम्ही खिडकी काढलेली नाही आहे, याला अटॅच होती पहिली ती, इकडे खिडकी आणि ही खिडकी, बाकी प्लॅस्टर केलेलं आहे पाहू शकताय. इथं माझं स्वप्नातलं किचन. हिला किचनची एवढी हवस होती नाही का लग्न झाल्यापासून, फायनल किचन आणि किचन वाटा पण आहे ना याच्या साईडनुसार केलेला आहे. इथं किचन वाटा वरती झालं, मी असं वरती स्वयंपाक करून दिली, चपाती अशा लागणार. बाकीचा प्लॅस्टर केलेलं आहे. इथं आपल्याला किचन काय म्हणते त्याला स्टाईल लावायची, इथं स्टाईल फरशी लावायची आणि इथं आपलं देवघर राहणार आहे नाही का. हे आताच नाही सांगायचं, नवीनच म्हणजे ते नाही का डब्बा ह्या स्वयंपाक मध्ये काय काय सांगायचं ते नंतर सांगायचं. आणि आपल्या इकडल्या ह्या म्हणजे बेडरूम, इकडे आपण पी नाही केलेली, इकडं काम चालू आहे, थोडं मटेरियल कमी पडलेलं आहे, मटेरियल जाऊन आणायचं आहे. वरती न जाऊ इतकं लवकर, माझं संग राहायचं, तुला आयुष्य करायचं आहे, इतकं लवकर वरती काय करायचं आहे. फॅमिली आपले ब्लॉग जर आवडत असतील ना, सबस्क्राईब नक्की करून घ्यायचे आपल्या चॅनलला. शेवटचं घराचं फायनल लुक आहे ना, ते बघण्यासाठी ना आताच सबस्क्राईब करा, कारण की ते तुम्ही व्हिडिओ मिस नका करू. नाही घराचे पण पाहण्यासाठी आणि आमची लाईफस्टाईल पण आणि आमचे व्हिडिओ पण पाहण्यासाठी, आमचे नवीन ब्लॉग पाहण्यासाठी गावाकडे. आमचे भांडणं पण आताच भांडणं मिटलेले आहेत, परत भांडणं काय करायचा प्रयत्न करू नको, कळलं का. ते फॅमिली खरंच सांगतो 2 दिवसापासून आमची एवढं खरंच भांडण येते, मी लई रडलो फॅमिली भांडण नाही. याच्या भांडण डबल भांडण करते, तुम्हाला डबल हाणलं. तुम्हीच रडलात का, मी पण रडलो. तुम्ही रडलात माझ्यासाठी, आणि तू रडली माझ्यासाठी, तू रडू शकतेस तू. ओ पाकिट सापडत होतं का, सापडत होतं, चालेल सांगायला. 2 दिवस झाले यांना कोणतीच वस्तू सापडत नाही, मी नसलो 2 मिनिटं पण राहणार नाही, तुम्ही सापडतच नाही की तुम्हाला. राहू शकते कळलं का, राहू शकते. काय करायचं, भांडणं करू नका, आता जास्त पुढलं बोलायला लागलं मला. असंच बोलता भांडणं होते, मग 2-3 दिवस बोलायला नाही लागलं. तर फॅमिली मला म्हणजे शेवट सांगायचं म्हणजे व्हिडिओचा आता ताईने रोहिणी ताईने चेक केलं ना, ते थोडं विचारपूर्वक करायला पाहिजे होतं, कारण की त्या जीवनामुळे त्यांच्या आयुष्यामुळे ना बाकीचे पण खूप इमोशनल जोडलेले होते, म्हणजे त्यांचे मुलं असो, सासरे असो, म्हणजे खूप जणांना दुःख झालेलं आहे. त्यांचे म्हणजे मिस आहे, तर दोघात का किरकोळ कारणांमध्ये, तर त्यांना वाईट किती कसं वाटलं आता. कारण की बायको म्हणजे नाही एक जीवापाठ प्रेम केलेली व्यक्ती असते, आयुष्य काढलेलं असतं, सगळं मन तिचं धुतलेलं असतं आणि किरकोळ भांडणं किती परफेक्ट नवरा बायको असू द्या, देवाचे भांडणं चुकले नाहीत नवरा बायकोचे, तर आपण कोणीच. पण असं आहे ना, खरंच किती भांडणं झाले ना, किती पण थोडं शांत वगैरे विचार करून 2 दिवस थांबायचं, 2 दिवसात भांडण नवरा बायकोचे मिटतच असते. भाषा मिटायचे, डबल असे करायचे भांडणं. झालं त्यामुळे ना लगेच तात्काळ वेळ नाही घ्यायला नसतो, 2 दिवस शांत व्हायचं, मग बरोबर एकमेकाची किंमत किंवा ते राग वगैरे निघून जातो बरं का. खूप वाईट होते आणि भावपूर्ण श्रद्धांजली राहिली आहे. खूप शोककळा म्हणजे पसरलेली, खूप वाईट वाटते नाही का. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच. आमचे नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टावर व्हिडिओ पाहण्यासाठी गोकुळ सोनाली ब्लॉग्स या यूट्यूब म्हणजे इंस्टा आय डीला पण फॉलो नक्की करा.